तर पश्चिम बंगालला अपेक्षेप्रमाणे सुवेंदू अधिकारींच्या रूपात नवा मुख्यमंत्री मिळालाय। सुवेंदू अधिकारींची विधिमंडळाचा नेता म्हणून निवड झाली। आता उद्या सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा आहे, बघूयात। श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। अखेर सुवेंदू अधिकारीच पश्चिम बंगालचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत विधिमंडळाचा नेता म्हणून अधिकारींची निवड झाली आणि मुख्यमंत्री म्हणून अधिकारींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। पश्चिम बंगालचा भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून सुवेंदू अधिकारींची ओळख आहे। ममता बॅनर्जींना 15,000 मतांनी पराभूत केल्यावरही त्यांची पहिली प्रतिक्रिया ही हिंदू मुस्लिम मतांवरच होती। राजनीतिक संन्यास अभी हो गया है। 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया। इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से। उनको खुल के मुसलमान वोट दिया। वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला सब ममता को वोट दिया और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत हिंदुत्व का जीत है, ये जीत बंगाल का जीत है, ये जीत नरेंद्र मोदी जी का जीत है। 2020 पर्यंत ममता बॅनर्जींनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सुवेंदू अधिकारींचा दबदबा होता। ममता बॅनर्जींचे एकेकाळचे राईट हँड म्हणून सुवेंदू अधिकारींची ओळख होती। 2020 मध्ये पक्षांतर्गत मतभेद झाले आणि डिसेंबर 2020 मध्ये अमित शहांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी भाजपात आले आणि इथून सुवेंदू अधिकारी आणि भारतीय जनता पार्टी या दोघांचंही भविष्यच पालटलं। अवघ्या काही महिन्यातच म्हणजे 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 3 वरून 77 आमदारांवर आली आणि आता 2/3 म्हणजेच भाजपचे 207 आमदार निवडून आलेत। गेल्या 5 वर्षांपासून पश्चिम बंगालचा भाजपचा चेहरा म्हणून सगळीकडे फक्त आणि फक्त सुवेंदू अधिकारीच होते। ममता सरकार विरोधातली आंदोलनं असो की भाजपचं कॅम्पेन, अधिकारी हे फ्रंट फूट राहिलेत। बंगालच्या जनतेच्या मनातही सुवेंदू अधिकारीच बसले। भाजपात आल्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सुवेंदू अधिकारींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभव केला। 2021 मध्ये नंदीग्राममधनं सुवेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींना 1956 मतांनी पराभूत केलं। तर आता पुन्हा 2026 मध्ये भवानीपूरमधनं 15,105 मतांनी सुवेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींना दुसऱ्यांदा धक्का दिला। सुवेंदू अधिकाऱ्यांची मुख्यमंत्रीपदी निवड ही एक औपचारिकता होती, कारण कोलकात्यामध्ये विमानतळावरती उतरताच सुवेंदू अधिकारींच्याच नावावर मोहर उमटणार हे अमित शहांनी त्यांच्या कृतीतनं दाखवून दिलं। स्वागताच्या वेळी शहांनी सुवेंदू अधिकारींची पाठ थोपटली। आता सकाळी 11 वाजता सुवेंदू अधिकारींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।